औरंगजेबासारख्या क्रूर बादशहाला देखील जेरीस आणून शेवटी त्यांनी मृत्यू स्वीकारला. तो कोणामुळे माहितीये का? महाराणी ताराबाईंमुळे. तुम्हाला माहितीये, पण औरंगजेबाला वटणीवर आणलेल्या या महाराणी ताराबाईंना स्वकीयांबरोबरच एकदा नाही तर दोनदा पराभव स्वीकारावा लागला. मग नक्की यांच्या शौर्याची काय गोष्ट आहे हे तुम्हाला ऐकायचे का? चला मग वुमन्स डे स्पेशल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महाराणी ताराराणी यांच्या शौर्याची कथा. छावा चित्रपट जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला अगदी म्हणजे असं मनाला भिडलं असेल की आपल्या संभाजी महाराजांना किती यातना देण्यात आला आणि त्यातून त्यांचा मृत्यू झाला. अशा या क्रूर कर्मा औरंगजेबाला हे सगळं त्यांनी कशासाठी केलं? यामागे एकच उद्देश होता की स्वराज्यातील मावळे घाबरले पाहिजेत आणि ते घाबरल्यामुळे त्याला स्वराज्य लगेच मिळू शकतं असं वाटत होतं. पण असं झालं नाही. उलट संभाजी महाराजांच्या पत्नीने राजाराम महाराज यांचा राज्याभिषेक केला आणि त्यानंतर काय काय स्ट्रॅटेजी एक्झॅक्टली वापरली हे सगळं मागच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर हा व्हिडिओ नक्की बघा. राजाराम महाराज आणि ताराराणी बाकी कुटुंबासोबत रायगड सोडून बाहेर पडले. या कठीण परिस्थितीमध्ये धाडसी भूमिका बजावली आणि स्वराज्याचा ध्वज उंचावून धरला. जिंजीला गेल्यानंतर रामचंद्र अमात्य यांच्याकडून लष्करी आणि मुलकी व्यवहाराची माहिती घेतली आणि राजकारभार सुरू ठेवला. आता बघा, ताराराणी या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होता. हंबीररावांबद्दल मी तुम्हाला वेगळं काय सांगू. छावा चित्रपटांमध्ये त्यांची आक्रमक भूमिका ही तुम्ही अगदी बघितलीच असेल. म्हणजे त्यांच्याविषयी बोलावं तेवढं कमीच आहे. त्यामुळे राजकारणाचं आणि युद्ध कौशल्यांचं बाळकडू त्यांना लहानपणीच मिळालं होतं. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर ताराराणींनी त्यांचा पुत्र शिवाजी दुसरा याला गादीवर बसवलं आणि राजकारभाराची सूत्र स्वतःच्या हातात घेतली. मुघलांच्या फौजा मागे सारण्यासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. म्हणजे आपल्या आत्ताच्या भाषेत जर बोलायचं झालं तर स्वराज्य आता डिफेन्सिव्ह मोड कडनं अटॅक मोडवर आलं होतं. यासाठी त्यांनी पहिलं काय काम केलं तर स्वराज्यातल्या सगळ्या सरदारांना एकत्र केलं आणि मुघलांच्या प्रांतावर आक्रमण करायला सुरुवात केली आणि तिथून एक्स्ट्रा टॅक्स म्हणजे कर वसूल करायला सुरुवात केली. कसं असतं, एखादं राज्य असतं ना हे फक्त युद्धावर नाही चालत. म्हणजे युद्ध केलं, प्रदेश जिंकला आणि राज्य मोठं झालं असं नाही होत. आर्थिक बाजू सुद्धा राज्य चालवण्यासाठी सक्षम लागते. मग ती आर्थिक बाजू सक्षम करण्यासाठीचे हे प्रयत्न ताराराणींचे होते. ताराबाईंनी करवीर राज्याची म्हणजे आत्ताचं कोल्हापूर इथे राजगादीची स्थापना केली. समर्थपणे राज्याची धुरा सांभाळली. सरसेनापती संताजी धनाजी यांना सोबत घेऊन गनिमी काव्याचा अगदी पुरेपूर वापर केला. आता इथे कसं होतं बघा, औरंगजेबाचे जे सैन्य होतं हे मैदानी सैन्य होतं उत्तरेकडून आलेलं आणि इथे त्यांना झुंज द्यायची होती सह्याद्रीशी. त्यामुळे गनिमी काव्याचा पुरेपूर वापर इथे होत होता. यातली ना तुम्हाला एक मी गोष्ट सांगते. काय होतं की ताराराणी ह्या विशालगडावरून राज्यकारभार सांभाळत असत. त्यामुळे औरंगाचं सैन्य हे विशालगडाकडे निघालं. विशालगडावर ते पोचेपर्यंत विशालगडावरचा पूर्ण कारभार लावून ताराराणी प्रतापगडावर पोचल्या आणि औरंगजेबाचं सैन्य 6 महिने विशालगडाला वेढा देऊन होतं. बरं, हा वेढा देखील त्यांना पूर्णपणे देता आला नाही. तिथे ज्या मध्ये मध्ये आपल्या भाषेत गॅप सुटल्या होत्या तिथून मावळे सहज विशालगडावर जात येत असत. म्हणजे गडाला वेढा घातला होता मुघलांनी, पण खरं तर या सगळ्या परिस्थितीमध्ये मुघलांचीच कुचंबना होत होती. 6 महिने गडाला वेढा घातल्यानंतर आपल्या इथल्या सरदारांनी 2 लाख रुपये घेतले आणि विशालगड मुघलांच्या ताब्यात दिला. बरं, इथेच थांबत नाही. त्यांनी काय केलं, एका रात्रीत गड परत मिळवला. म्हणजे 2 लाखही गेले आणि गडही गेला. आणि हे फक्त विशालगडाच्या बाबतीत नाही तर बऱ्याचशा गडांच्या बाबतीत ही स्ट्रॅटेजी त्यावेळी वापरण्यात आली. अजून एक मजा तुम्हाला सांगते. जेव्हा औरंगजेब ताराराणीला कैद करण्यासाठी किंवा स्वराज्य घेण्यासाठी दक्षिणेकडून स्वारी करून येत होता तेव्हा ताराराणीने आपल्या सैन्याला उत्तरेला पाठवलं. म्हणजे अगदी मध्य प्रदेश मधलं भोपाळ वगैरे ही सगळी राज्य ताब्यात घेऊन तिथून कर वसूल केला. मग औरंगजेबाने त्याचं सैन्य उत्तरेला पाठवलं.
तेव्हा आपलं सैन्य दक्षिणेकडचे प्रांत परत मिळवायला लागलं. म्हणजे असं बोलताना सांगताना सुद्धा मला हसायला येतं की काय कुचंबना झाली असेल औरंगजेबाची. या सगळ्या पळापळीमध्ये 7 वर्ष गेली. 7 वर्ष एकट्या तारा राणीने औरंगजेबाला अगदी जेरीस आणलं. तो इतका कंटाळला की त्याने मनातल्या मनात पराभव स्वीकारला होता. हे फक्त मी सांगते म्हणून नाही, तर त्याचं हे पत्र आहे. हे पत्र जे त्यांनी स्वतःच्या बहिणीला लिहिलं होतं त्याच्यामध्ये तो सांगतोय की या सगळ्यामध्ये खरं तर मी आता पराभूत झालेलो आहे, पण तरी देखील सरळपणे पराभव स्वीकारेल तर तो औरंगजेब कुठला, त्याला अजूनही स्वराज्य मिळेल ही आशा होती. या आशेवरच तो लढत होता, पण मनातनं पूर्णपणे खचला होता. औरंगजेबाचे हे असे हाल ताराराणी करत होत्या तेव्हा ताराराणी किती वर्षाच्या असतील अंदाज करा. फक्त 24-25 वर्षाच्या त्या होत्या. काय महान, म्हणजे आपण फक्त विचारच करू शकतो की काय बुद्धिमत्ता असेल या स्त्रीकडे जिने औरंगजेबाला जेरीस आणले. आणि शेवटी औरंगजेब औरंगाबाद म्हणजे आत्ताचं संभाजीनगर या ठिकाणी मृत्युमुखी पडला. बरं, इथेच तारा राणीचा संघर्ष संपत नाही. याच्यानंतर संघर्ष सुरू होतो तो स्वकीयांबरोबर. नक्की काय झालं स्वकीयांच्या लढाईमध्ये हे मी तुम्हाला सांगणारच आहे. तुम्हाला माझा आवाज खराब येत असेल कारण माझा आवाज खूप बसलाय आता, पण तुमच्यापर्यंत या गोष्टी मला पोचवायच्याच होत्या म्हणून मी आजचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणतेय. तर माझे हे कष्ट जर तुमच्यापर्यंत पोहोचत असतील ना तर लगेच पूर्वा सूरज या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला देखील विसरू नका. तारा राणीची औरंगजेबाबरोबर ही जी लढाई चालू होती या लढाईबद्दल कवी देवदत्त म्हणतात, तारा राणी रामराणी भद्रकाली कोपली, दिल्ली झाली दीनवाणी, दिल्ली शाचे गेले पाणी. रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली, प्रयत्नांची वेळ आली मुघल हो सांभाळा. तर अशी ही तारा राणी जिने स्वराज्य जिवंत ठेवलं आणि स्वराज्य वाढवलं देखील. परंतु काय झालं, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा याने शाहू महाराजांची सुटका केली. ही सुटका काही फार चांगल्या मनाने केलेली नव्हती. या सुटका करण्यामागे एकच उद्देश होता की शाहू महाराज स्वराज्यात परत जातील, त्यांचा हक्क मागतील आणि स्वराज्यात दुही निर्माण होईल. एका अर्थी हे खरं झालं देखील. शाहू महाराज परत आल्यानंतर त्यांनी राजगादी मागितली. तारा राणीने इतके वर्ष कष्ट करून हे राज्य टिकवले होते, त्यामुळे राजगादी शाहू महाराजांना द्यायला तारा राणी तयार नव्हत्या. या सगळ्यामध्ये स्वराज्यामध्ये 2 गट पडले. बरेचसे मातब्बर सरदार हे शाहू महाराजांच्या बाजूने आले आणि मग खेड येथे शाहू महाराज आणि तारा राणी यांच्यात युद्ध झाले. या युद्धात शाहू महाराजांचा विजय झाला आणि स्वराज्यात 2 गाद्या तयार झाल्या, एक कोल्हापूरची गादी आणि एक साताऱ्याची गादी. पण इथे देखील तारा राणींचा संघर्ष संपत नाही. 2 गाद्या झाल्यानंतर साधारण 6-7 वर्षांनी राजाराम महाराजांची दुसरी पत्नी राजसाबाई यांनी स्वतःचा मुलगा संभाजी दुसरा यांना गादीवर बसवले आणि तारा राणी आणि त्यांचा पुत्र शिवाजी दुसरा यांना कैद केले. त्यानंतर 14 वर्ष तारा राणी आणि त्यांचे पुत्र हे कैदेमध्ये होते. कैदेमध्येच असताना त्यांचा पुत्र शिवाजी दुसरा याचे निधन देखील झाले. त्यानंतर साधारण 1730च्या दरम्यान शाहू महाराज यांनी कोल्हापूर बरोबर युद्ध केले. या युद्धामध्ये शाहू महाराजांचा विजय झाला आणि त्यांनी त्यांची काकू तारा राणी यांची सुटका केली आणि त्यांना साताऱ्याला आणले. आता बघा, साधारण 1700 ते 1730 हा जो सगळा कालखंड आहे ना, हा स्वराज्यासाठी खूप कठीण कालखंड होता. आणि या कालखंडात स्वराज्य विस्तारण्यासाठी खूप महत्वाची भूमिका बजावली ही बाळाजी विश्वनाथ यांनी, ज्याला आपण पहिले पेशवे असं देखील म्हणू शकतो. आता मी तारा राणीच्या व्हिडिओमध्ये हे तुम्हाला का सांगतेय, कारण तारा राणी साताऱ्याला आल्या, त्यानंतर शाहू महाराजांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर परत एक राजकारण झालं. आता ते राजकारण सांगून हा व्हिडिओ अधिक गुंतागुंतीचा मी करणार नाही, पण तुम्हाला ते राजकारण नक्की काय झालं हे जर जाणून घ्यायचं असेल तर एक काम करा, कमेंटमध्ये महाराणी तारा राणी असं टाईप करा, म्हणजे त्याच राजकारणावर देखील व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन.
महाराणी ताराबाई या स्त्री शक्तीचं प्रतीक आहेत हे तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल आणि म्हणूनच वुमन्स डेच्या निमित्ताने हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणला. ज्या काळात स्त्री राजकारणात उतरत नसे त्या काळामध्ये तारा राणीने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून युद्ध खेळल्या, सैन्याचे नेतृत्व केले, स्वराज्याचे मनोबळ वाढवले आणि औरंगजेबासारख्या क्रूर कर्माला नेस्तानाबूत केले. अशा वीर मातेचे निधन वयाच्या 86व्या वर्षी झाले. शेवटच्या श्वासापर्यंत त्या लढत राहिल्या, त्यामुळे साम्राज्याला बळ मिळाले आणि स्वराज्याचे स्वप्न कायम राहिले. तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि पूर्वा सूरज या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच इतिहासातल्या अगदी कुठेतरी विसरल्या गेलेल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायला मला खूप आवडतात आणि यासाठी वेगवेगळी पुस्तकं वाचत राहू, वेगवेगळे शोध घेत राहू, फिरत राहू आणि वेगवेगळ्या गोष्टी शोधत राहू. तोपर्यंत बाय बाय.